धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल। स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये। मी तुमचा भाऊ नवनाथ। तर आता कॉलेजला पेपर आहे, म्हणजे इंटरनल आहे आमची, पण नेमका आता भुरभुर सुरू झाली बारीक पावसाची। व्हिडिओ दिसते काय माहिती, नेमकं भुरभुर सुरू झाली। निघालोच होतो तेवढ्यात पाऊस सुरू झाला। संख्याचा कॉल आला, म्हणलं बाहेर बघ, म्हणलं पाऊस चालू आहे। पाहिलं तर पाऊस चालू होता भुरभुर बारीक। तर मग आता बघू काय होते, नाही तर भिजत जावं लागून कॉलेजला। आपलं कुठं कॉलेज लय लांब आहे तसं म्हणायला। आता पाऊस थांबलाय, जातो का कॉलेजला? आजी जाऊ का? टाटा बाय बाय। टाटा बाय बाय। जातो आता कॉलेजला। बाकी मम्मी हसू राहिली तिकडे आजीला। बाबा येऊ का? आशीर्वाद द्या, पेपर चांगला लिहितो। हा, चांगला मार्क पास होईल। हा ओके। हा, आजीचे बी आशीर्वाद घेऊ आपण। मला भारी जाईल तुझा पेपर, भारी जाईल पेपर, काय बघायचंच नाही त्या पेपरला। मम्मी म्हणून महाकम नाही घेतला, त्याच्यामुळे मम्मी जरी तो तुला आशीर्वाद नाही द्यायचा। तसं इंटरनल आहे आज, काही विषय नाही, पण ती बी महत्वाचीच आहे। आपल्या संग आता संख्या नाही आज, ते गेलाय कारने सार्थक 4 व्हीलर घेऊन आला होता। तर तो कारमध्ये गेलाय संख्या। मी जातो गाडीने, आपलं बरी गाडी सोबत असली म्हणजे काय वाटत नाही। तर जाऊ कॉलेजमध्ये बनवून ब्लॉग। काही इंटरनल झाली आता कुठेची ना। बाकी पेपर लय खतरनाक लिहिलंय। अक्षय नाव आहे त्याचं, कुठे म्हणतो मी त्याला आज ना। बाकी पेपर झालाय आता, लय खतरनाक झालाय आणि अख्खा मनाने लिहिलंय, काहीच बघून नाही लिहिलेला। आणि कुठे तुझा किती झाला? 10 मार्क लिहिलं। आता सध्या चाललोय एक्झाम फॉर्म भरायला कुठेचा। जय श्रीरामचा लास्ट असतो, म्हणजे सगळ्यात शेवट तो भरतो, त्याच्यामुळे काही विषय नाही, सगळ्यात लास्ट भरी। बाकी आता पाणी बघा तुम्ही, आता नदी साचली आमची इकडे, रस्त्याने पाणी वाहत आहे काही नुसतं। हा, एवढं पाणी वाहत आहे। हा, तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो आमचा, सस्ता वॉटरफॉल दिसला काही, आमचा सस्ता वॉटरफॉल आहे। A few moments later. गाईज तुम्हाला हे गाणं कोणतं वाटतंय सांगा का? हे सांग तू ना, कमेंट मध्ये सांगा। त्याच्यात मी सांगतो, हवा के झोंके आज मौसमों से, असे गाणे सुचले पाहिजे तुम्हाला काही असं पुढे। किती वाजले? 5:35 काहीतरी झाले। तर कॉलेजवरून आल्यावर व्हिडिओ शूट करायचं विसरून गेलो। तर मी कॉलेजला येऊन आता लई वेळ झालाय। किती वाजता आलो तुम्ही? 2ला आलतो। 3ला हां, 2ला आलतो कॉलेजवरून। पेपर लय खतरनाक गेले तसं तुम्हाला सांगितलंय मी। बाकी आता काय नाही, चहा ठेवलाय, चहा उकळत त्यात दूध टाकलं। मीच ठेवलं, तुला थोडी म्हणतो तू ठेवलं। काय तू एकदा गाल दाखव ना, एकदा गाईच तसं गाल दाखव एकदा। आराम ना इकडे, त्याला एवढी फोडी आली गाईस, एवढी दाखव ना एकदा। दाखवायचं ना, काहीतरी असे खाल्ल्यासारखं वाटतंय। आता काय म्हणते? खाल्ल्यासारखं वाटतं काय? असं इथे गुलाबजाम ठेवलं काय खायला? दाखव एकदा दाखव। मी काय म्हणतो, काय असं वाटतं ते यार, काय कस काय पुढे आली एवढी मोठी तुला? थोडी होती, दादा झापट टाकली त्याच्यामध्ये जास्त। याला काय झापट टाकली बरं? सकाळी असं हसता हसता असं केलं तू, काय झालं ते? चला हा एकदम ना, अरे एकदा इकडे ते तुला काय व्हिडिओ मध्ये दाखवतो काय? मी कट करून घेईन क्लिप इकडे हा, चट्टा नाही, उडी टाईप आहे, फुगणार सकाळपासून अहो ते तुम्हाला सांगू का, एक फोडी आली ना, ती फोडली तर किती वाढतात? हिने आतापर्यंत 10-12 फोडा फोडलेल्या फोडी फोडी तोंड करत, त्याला समजा नाही ते। आता मध्ये यस काय यस टाळी लावायचं काम करतो, बाकी काही नाही करीत।
बाकी आता चहा उकाळाय चांगला त्याच्यात दूध टाकू. मी खाऊन घेतो. अरे तिला कुठे ठेवलंय? डायरेक्ट लिहली गाला. अरे बाकी गाणं सेम होतं का नाही काही सांगा. नाही ग बाई, मी कोल्हीची माय मामा जातो. हवा के झोंके आज मौसम से बाकी मम्मीची काही दाढ दुखू राहिली. चॉकलेट खाऊ. सगळ्यांच्या झोपात चालल्या दिवसभर. आता किती झाले 5:30 झाले तरी बी झोपा झाले दुपारती. त्याच्यामुळे ब्लॉगच नाही बनवला. आणि तू सगळे झोपले. बाकी चहा राखतो मी. बाकी धर रे. मस्तर मध्ये इन्क्रीज वाटते की नाही सांगा काय तुम्हाला. थांब फ्रेम मध्ये. ओके शोल्डर नाद आहे का नाही सांगा. काय कोलगेट सेंसोडाइन. पहले क्या ठंडी चीजें खाने पर मुझे झंझनाहट होती थी, लेकिन जब से सेंसोडाइन लेने से अब झंझनाहट शुरू हो गई. झंझनाहट बंद हो गई. फिर से शुरू हो गई. मैं अब मैं आइसक्रीम खाता हूँ विदाउट एनी झंझनाट. चहा जळत आला तर चहा ठेवा. चहा मध्ये दूध टाकू गाईज आपण. चहा झालाय गाईज आता होत आलाय. दूध टाकलंय. चहा कोण कोण घेणार. सगळे घेणार का. घेतल्याशिवाय 10 रुपये कप आहे बरं का. 10 रुपयाला आहे का. हा थोडेच पैसे चहा घेणार का काका. नको 10 रुपयाला म्हणून नाही घ्यायचं का. तुम्हाला घ्यायचं का मावशी. 5 रुपयाला आहे. हा आमच्या तुला 5 रुपयाला आहे. तुमची इथं प्यायचं. आमची तर काय लागले ट्रेन मध्ये. म्हणजे आहे नाही तुमच्या गावाला आला चहा असायचा आमच्या गावाला जावा. मग काय मग 10 रुपयात घ्या. नसल्यावर काय करा आम्ही. मग नसल्यावर आता तुमची मजबुरी चहा झाली. पितो आम्ही. हा. मग चहा पिऊन घेतो मग पुढे पाहून घेऊ. मग पैसे देता का. मग तुम्ही मला असं फुकाटच घेता माहिती तुमच्या. तुम्ही किती देता 10 रुपये देता का नाही. मम्मी काय तुमच्याकडे आहे की नाही सांगा. 5 रुपये फक्त 5 रुपये जास्त नाही काय नाही. नका घेऊ जाऊ दे. माझा लॉस करू राहिले. 5 रुपये खरेदी. हा 10 रुपये का इन्व्हेस्टमेंट आहे. फ्री आहे चहा. 20 रुपये का घाटा का तेव्हा. कोणाला फ्री आहे. त्याला फ्री. गणेशला फ्री. त्याला होय? फ्री हा. त्याला त्याला किती काम करावं लागत आहे. त्याला हा, कपडे हा त्याला फ्री. त्याला फ्री. त्याला फ्री. त्याला फ्री. संध्याकाळी आचरून टाक पाघरून टाक मग त्याला फ्री पाहिजे. बरोबर आहे. पेड प्रमोशन आहे काही जगाने. ते संध्याकाळी हातपाय दाबून द्यायला त्याच प्रमोशन आहे सगळं. काही असंच बसलो होतो तेवढ्याच आठवलं आयला इलेक्ट्रॉनिकचं इंटरनल येऊ दे. मग त्याच्यात नोट्स बनवते आता. नोट्स बनवतो आता आणि थोडं वाचून जातो. कारण अभ्यास करताना तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओ पण काहीच मी अभ्यास करतो. ते तुम्हाला आज दाखवलं ना तर मी रोज अभ्यास करतो थोडा थोडा. नोट्स बनवून झाल्यात आता. तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. ओव्हरव्ह्यू गेल्याकडे हे फाडलेलं नका बघू. हे जाऊ दे. हेच नका विषय करू. बाकी हे बघा सगळ्या नोट्स बनवून झाल्यात. आता त्या थोड्याशा वाचतो आणि लक्षात ठेवतो. बाकी आता ही गोष्ट जी आहे ना ही एक पाठ होणार नाही माहिती लवकर. त्याच्यामुळे आपली लिहून घेतलेली बरी. फक्त हा व्हिडिओ आहे ना पेपर व्हायच्या अगोदर सर्व लोकांपर्यंत नाही गेला. बाकी काही विषय नाही. आज बाकी जिममध्ये जाऊन नुसता व्यायाम करू आणि तिथून आलो का घमीला बरं जेवू. कारण जिमवरून आलं तुम्हाला तर माहिती आहे अंगात ताकद राहत नाही. त्याच्यामुळं भूक लई लागेल. घरी आलं का मस्त आंघोळ बिंघोळ करायची. जेवण करायचं. थोडं चक्रा आणायच्या आणि झोपायचं. जर पोरं जर माझा ब्लॉग बघत असेल कोणी तर अभ्यासाच्या नावाखाली काही नाही केलेलं काही. अभ्यास काही नाही केलेला
फक्त वाचलंय थोडंसं. पोरं परत म्हणते नाही मला आम्ही अभ्यास करायला तू कुठं करतो. मॅग ना गाणं म्हणणं आहे का तेवढंच कंटेंट नाही मला. कोणतं गाणं म्हणू? धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई. कुठं काय ती जण येतं मग मी लिरिक्स बघतो 2 मिनिटात. काही 2 मिनिटात आला काही आवाजाला इज्जत द्यावर का. तुम्ही जर आवाजाला इज्जत दिली तर तुम्हाला पुढं गाणे ऐकायला भेटतील. धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई. रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर क्यों. 2 मिनिटं गायचं. ही क्लिप लय भारी बरं का गायचं. एवढी आहे का. अब है सामने इसे छू लो जरा मर जाऊं. क्लिप चालू 2 मिनिट थांब ना यार. अब है सामने इसे छू लो जरा मर जाओ या जी लो जरा. यार पुढे गेलं का रे. खुशियाँ झूम लो यारो लो जरा मर जाओ या जी लो जरा. कसं आहे गायचं आवाजाला. आवाला इज्जत आहे का. इज्जत आहे का. टाळू चोळीत बाबाला विचूट असलेला आहे ना. हा ती स्टोरी सांग बरं थोडीशी. इथं चावला बरं का. चावला लगेच आता रेणुका काय म्हणते बाई आता सारं अशीच करते का बाबा. असं डोक्याला चोळीते डोक्याला चोळीते. आपण म्हटलं सारा खायचं उगाच 5 महिन्यावर त्या याद नाही कमी होऊ सर. पण ती काय म्हणायची सगळं पुतं डोकं चोळीत बाबा नुसतं तास करायचे आता आणि रागाने बघायचे यांच्याकडे. हे असं असं मारायचे. काही जातं जिम वरून आलोय. बॉडीला इज्जत आहे का सांगा. बायसेप बॅक बायसेप मारल्या हाय का इज्जत. तर काही आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गाणं कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा. तर बाय.